स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण. बरोबर आहे ना? विषय काय आहे? स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण, हक्काचं कोकण, मायेचं कोकण, प्रेमाचं कोकण. आणि म्हणून असं का मित्रांनो म्हणतो, एक गाणं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतो, एक गाणं गायला गेलं होतं गेल्या वर्षी मुंबई रंगमंचावरती. प्रत्येकाची अशी इच्छा झाली, फरमाईश आल्या की बुवा हे गाणं पूर्ण करून एकदा रेकॉर्डिंग करा. गाणं रेकॉर्डिंग झालं मित्रांनो, जेमतेम 2 ते 3 महिने झाले गाणं रेकॉर्डिंग करून. पण आज मला वाटतं गाणं 1 मिलियनच्या आसपास पोहोचत चाललंय. हे प्रेम आहे फक्त तुमचं. आणि मित्रांनो खरं सांगतो, राजेश निकम हा कोणी मोठा शाहीर नाही, हा कोणी मोठा बुवा नाही. मी मगाशी आलो जेव्हा इथे दादांच्या घरी, जो मित्रांनो पाहुणचार केला तो बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की साला आपण नक्की हाय तरी कोण, आपली किंमत काय होती नक्की या समाजात. पण आज या माझ्या मायबापांच्या आशीर्वादानं तुम्ही ओळख दिली राजेश भाऊला, म्हणून आज राजेश भाऊ कुठेतरी नावारूपाला आलाय मित्रांनो. नाहीतर माझं अस्तित्व मी आजही सांगतो, अरे बुवा आले म्हणजे हा सप्त सरांचा, हे बुवा, हो सॉरी, हो बुवा, हो पतिदेव, माझं अस्तित्व, माझं वास्तव्य या कलेत काहीच नाही. मी फक्त निमित्ताचा मित्र धनी आहे. पण हे श्रेय सगळं जाते तुम्हाला. गाणं आहे आपल्या कोकणाचं. मगाशी आलो तर आमच्या दादांचा मुलगा छोटा आहे, मला वाटतं जमतेम 4-5 वर्षाचा असेल, देवाश नाव त्याचं. तो आल्या ते पप्पानी फक्त तिकडे होल दिली, चावी फिरवली, तिकडे गाडी चालू, तो पण म्हणतोय खेड्या दापोली मंडन गाणं. एवढं मी तुला प्रेम आहे तुमचं राजेश भाऊवरती, या गाण्यावरती. म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कलगी तुरान मन कला ही महान, सुका भारी त्या घनाचे संकसूर, हिमायाळू माती जीवाला लावी हुर हुर, खेळ दापोली मंडन गड चिपळूण महागर संगमेश्वर, अरे रत्नागिरीला जरा जपूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. सध्या युद्ध जोरात चाललं. अमेरिका आणि इराण ज्यांना म्हणतात सिलेंडर भेटत नाही, मित्रांनो वास्तव आहे, वास्तव आहे. सिलेंडर कुठंच भेटत नाही. पण आपला सला कोकणचा माणूस आहे ना, बाहेरून जरी फणसाच्या काट्यासारखा असं तरी मनाला मात्र अगदी गोड आणि मधुर आणि साखरेसारखा मित्रांनो. म्हणून मागे पण सांगितलं होतं, मुंबई सिलेंडर भेटत नाही, लोकांची हॉटेल बंद पडले. अरे पण या आमच्या कोकणात 2 वर्ष खपायची नाही तेवढी फाटी आमच्या कोकणी धरून ठेवलेली आहे मित्रांनो. डोनाल्ड ट्रम्पला आला, काय म्हणतोय, डोनाल्ड ट्रम्पला आला, त्याच्या वापसाला त्याचा आपल्या खानदानाला एका माझ्या कोकणातल्या माणसाच्या खोपटी सभा जलून मरेल एवढी फाटी आमच्या खोपटीत भरलेली आहे. पण मी थोडं वास्तव काय माहितीये, परवाच एक रील्स अशी बघता बघितली, त्याने बारका पोरगा म्हणतोय, पोरी असं म्हणतात, तुम्ही राग मध्ये घेऊ नका माय मावलेलं, पोरी असं म्हणतात की म्हणतात स्वर्गाहून सुंदर आमचा कोकण, पण नवरा पाहिजे मुंबईचा. त्यांना वनवास सगळं. जर स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण असेल मित्रांनो, मी कोणाला नाव ठेवत नाही, कोणाला डिंचत नाही, कारण प्रत्येक आई बाळाला आपल्या मुलीच्या भवितव्याचा विचार असावा लागतो. पण विषय काय मित्रांनो, जर माझा आगरी कोळी बांधव, माझा कर्मी बांधव जर वर्षाला 8 ते 10 लाख रुपये जर कमवत असेल तर काय मुंबईत जाऊन नोकरी करायची गरज आहे? जर माझा कोकण घर सकाळी निघून गेला की संध्याकाळी घरात येतात, जर 500 रुपये दिवसाचे आणत असेल, महिन्याचा पगार किती झाला? 5 ते 15,000. काय त्या मुंबईत धक्काबुक्या खायची गरज आहे? म्हणून
म्हणून विषय काय, स्वर्गामध्ये सुंदर आमचा कोकण पण झाला पोरगा पाहिजे मुंबईचा. म्हणून मित्रांनो असं प्रत्येकाचा आता विषय आहे. पण कोकणाचं गाणं किती जणांना मित्रांनो आवडतं, एकदा हात सगळ्यांनी वरती करा बघू. सर्वांना आवडतंय ना? मग आता हे गाणं माझ्यासोबत तुम्ही सर्वांनी बोलायचं. बोलणार ना नक्की? खेड दापोली मंडळ चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी राजापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. नक्की कोकण एक नंबर आहे ना? नक्की नक्की. अरे जगाच्या पाठीवर कुठं जा, अगदी ऑस्ट्रेलियाचा, अमेरिकेचा, इंग्लंडचा, लंडनचा, पण खरं सुख आहे माझ्या कोकणात. म्हणून म्हणायचंय शिवाश कुठे? शिवाश ये काका, मला गाणं बोलायचं आहे. एकदा मी तुम्हाला जोरदार गाणं होऊन जाऊ शिवांसाठी. कारण आल्यापासून बघतोय मी थोडा पोराची जी उत्सुकता आहे ना गाणं बोलायला. एकदा जोरदार काय होत आलं शिवांसाठी. तुझं नाव सांग. तुला गाणं कोणतं आवडतं? खेड दापोली मंडणगड परशुरामाच्या भूमी परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं.